आजपासून राज्यातल्या बहुतांश भागात पावसाच्या प्रमाणात लक्षणीय घट होण्याचा अंदाज आहे। ही परिस्थिती किमान पुढचे 10 दिवस कायम राहण्याची शक्यता आहे। या दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे। हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पहिल्या पंधरवड्याच्या तुलनेत पावसाचं प्रमाण अत्यल्प राहू शकतं। जुलै महिन्याच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय। विशेषतः खानदेश, मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे। शेतकऱ्यांनी हवामानाच्या स्थितीनुसार शेतीचं नियोजन करावं। राज्यातील ज्या भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही तेथील शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये असं आवाहन राज्याच्या कृषी विभागानं केलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।